खरीप 2020 आणि 25च्या संदर्भात काल माननीय जिल्हा कृषी अधीक्षक आणि अप्पर जिल्हाधिकारी धाराशिव यांची भेट घेतली। आपल्याला सांगायला आनंद होतो 2020चे जे 134 कोटी रुपये राज्य शासनाकडून आपल्या जिल्हा प्रशासनाला पर्यायाने शेतकऱ्याला मिळणार आहेत ते वाटप करण्याचा निर्णय जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतला असल्याचे काल चर्चेदरम्यान मला समजले। 24 नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने निकाल देऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 227 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते। मात्र जेव्हा पीक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली तेव्हा 94 कोटीला स्थगिती मिळाली, 134 कोटीला कुठेही स्थगिती नव्हती। आम्ही वारंवार हे पैसे वाटप करा असे जिल्हा प्रशासनाला सांगत होतो, मात्र जिल्हा प्रशासनाकडे PLA अकाउंट नव्हते। मात्र जिल्हा प्रशासनाच्या आणि कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थ विभागाने त्याला मंजुरी दिली होती। मात्र PLA अकाउंटचा क्रमांक हा महालेखाकार नागपूर यांच्याकडून मिळतो। त्यांच्याशीही पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला PLA अकाउंट नंबर मिळालेला आहे। याचा अर्थ जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या नावाने आता ते खाते सक्रिय झालेले आहे। जिल्हा प्रशासनाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या सहीच्या पत्रानिशी कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे 134 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे। ते पैसे त्यांच्याकडेच वर्ग आहेत। ते पैसे 4-2 दिवसामध्ये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर खातेदारांना वाटप करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री मोरेसर यांनी काल मला चर्चेदरम्यान सांगितले। हे पैसे आल्यानंतर साधारणपणे 5,500 ते 6,000 रुपये प्रति हेक्टर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळतील। 2025च्या संदर्भात पीक विमा कंपनीनं पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेऊन अगोदर जिल्हास्तरीय समिती, राज्यस्तरीय समिती आणि आता केंद्रीय समितीकडे अपील दाखल केलेलं आहे। असं जरी असलं तरी केंद्रीय समितीनं त्याला कुठेही स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे ते पैसे वाटप करणं त्यांना अनिवार्य आहे। या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हे पैसे तातडीनं शेतकऱ्याला वाटप केले पाहिजेत। खरीपाची पेरणी 15 दिवसावर आलेली आहे। एकीकडे खताच्या आणि बियाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत। शेतकरी हतबल आहे। आर्थिक दिलासा मिळण्यासाठी 2025चा पीक विमा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी आपलं 14 मेला नारंगवाडी येथे रस्ता रोको आंदोलन झालं त्याच दिवशी आम्ही कंपनीला एक पत्र दिलेलं असून तातडीनं पैसे वर्ग करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। मी त्यांच्या नम्रपणे हेही निदर्शनास आणून दिलं की डॉक्टर सचिन ओंबाशे जिल्हाधिकारी असताना 2022चा पीक विम्याचे पैसे द्यायला राज्यस्तरीय समितीचा निकाल असताना देखील कंपनी टाळाटाळ करत होती। त्यावेळेस RRC कारवाई करून त्यांच्याकडून 294 कोटी रुपये आपण मिळवून घेतले होते। जर आपण दिलेल्या पत्राला उत्तर दिला नाही, समाधानकारक प्रतिसाद कंपनीनं नाही दिला तर ती कारवाई देखील करायला आपण मागे पुढे पाहणार नाहोत। डॉक्टर सचिन ओंबाशे साहेबांनी जी काही कार्यपद्धती अवलंबवली होती त्याचा अभ्यास करून ते देखील करू असं ते मला त्यांनी सांगितलं। तसेच हे सर्व पैसे शेतकऱ्याला मिळावं म्हणून आपण सुरुवातीला 5 मेला जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यासमोर धरणे आंदोलन केले, 14 मेला नारंगवाडी येथे रस्ता रोको केला आणि हे पैसे जर आणखी आठवडाभरामध्ये नाही मिळाले तर मग 2-3 दिवसामध्ये आपण पुढच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू। पुढचं आंदोलन हे तुळजापूर तालुक्यात रस्ता रोको आंदोलन होईल। ते तीव्र असेल। शेतकऱ्याच्या पैसे खात्यावर पडेपर्यंत रस्ता खुला करणार नाही हे देखील मी प्रशासनाला या निमित्ताने सांगू इच्छितो। मला खात्री आहे जिल्हा प्रशासन या संदर्भात गांभीर्याने घेत असून तातडीनं ही सर्व रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग होईल। ही सर्व रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होईपर्यंत आपला संघर्ष चालूच राहील। यात तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात साथ दिली पाहिजे ही नम्र विनंती देखील या माध्यमातून करतो आणि थांबतो। नमस्कार। जय